नमस्कार. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज हा भावना व्यक्त करणारा व्हिडिओ आहे. खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवतो. सकाळी कामानिमित्त मी एका होम व्हिजिटमध्ये होतो आणि अचानक बाहेरून एक पेरेंट धावतच घरात आले आणि म्हणाले, दादा गेले. दादा गेले या शब्दावरती मला कळालं नाही नेमकं काय झालंय. तर त्या पुन्हा एकदा म्हटल्या की अजितदादा गेले. टीव्हीवरती न्यूज आली. मला विश्वास बसत नव्हता म्हणून मी मोबाईलवरती जाऊन चेक केलं. त्यावेळेस लक्षात आलं की अजितदादा संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला सोडून गेलेत. खरं तर सकाळपासून आत्तापर्यंत संध्याकाळचे 7 वाजलेत. मला काहीच कळत नाही नेमकं काय घडतंय, कारण मी प्रचंड अस्वस्थ झालो आहे. मनाला खूप वेदना होत आहेत. कारण लहान वयापासूनच मी अजितदादांना पाहत मोठा झालो. लहानपणापासून अजितदादांचा एक वेगळाच पगडा माझ्यावरती आहे असं मला नेहमी वाटायचं. लहानपणी आमच्या गावामध्ये जेव्हा कधी राष्ट्रवादीची सभा असायची, जेव्हा कधी राष्ट्रवादीचं गाणं किंवा राष्ट्रवादीची अनाऊन्समेंट गावामध्ये व्हायची, त्यावेळेस लोक म्हणायचे की शरद पवारांची सभा होणार आहे. पण मी नेहमी असं म्हणायचो की अजितदादा त्या सभेला येणार आहेत. एक वेगळंच आकर्षण अजितदादांसोबत बाबत मला लहानपणापासूनच होतं. शब्द देखील अडकत आहेत त्यांच्याबद्दल बोलताना. खरं तर पत्रकारिता करत असताना अजितदादांसोबत अनेकदा संवाद करण्याचा योग आला, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला, त्यांच्यासोबत जवळून त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा योग आला. सामाजिक क्षेत्रात काम करताना, सरकारविरोधात आंदोलनं करताना त्यांच्यासोबत आमच्या मागण्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे हे सांगण्याचा, त्यांना पटवून देण्याचा योग आला. पण कधीही अजितदादांनी टीका केली नाही. समजून घेतलं, कौतुकाची थाप टाकली, नेहमी आश्वासनं दिली आणि नेहमी तरुणांनी या पद्धतीने काम करावं ही त्यांची वाक्य आज मला आठवत आहेत. महाराष्ट्राला निर्माण झालेली मोठी राजकीय पोकळी मला वाटत नाही आता भरून निघेल. कारण इतका पुरोगामी विचाराचा, समाजवादी विचाराचा नेता पुन्हा महाराष्ट्राला भेटेल की नाही अशी शंका आहे खरं तर. कारण अजितदादांनी कधीही जातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही. त्या माणसांनी माणसांच्या पोटासाठी लागणाऱ्या कामाचं राजकारण केलं. असे आपल्या सर्वांचेच प्रिय अजितदादा आज आपल्याला सोडून गेलेत. खरं तर ह्या वेदना भरून निघणाऱ्या नाही आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, भारताच्या वतीने आणि आपल्या मोकळं ढाकळ चॅनलच्या वतीने मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.